नमस्कार मंडळी. 11 मेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला उद्देशून एक आवाहन केलं होतं की ज्यामध्ये त्यांनी जनतेला ह्या 7 गोष्टी पाळायला सांगितल्या होत्या. त्यापैकी एक आणि महत्त्वाची म्हणजे की रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करा आणि शक्यतो रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिक शेती करा की ज्यामध्ये सेंद्रिय खतांचा वापर होईल आणि तुमचं उत्पन्न वाढेल. या आवाहनाचा अर्थ काय होतो आणि याची सद्यस्थिती काय आहे हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, शिरस्ताच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. सुरुवातीला एक महत्त्वाची घोषणा जी की कर्नाटकच्या कृषी मंत्र्यांनी केलेली ती आपण समजावून घेऊया. कर्नाटकच्या कृषी मंत्र्यांनी कर्नाटकच्या शेतकऱ्यांना आवाहन केले की येणाऱ्या काळामध्ये रासायनिक खतांचा तुटवडा भासू शकतो आणि त्यानुसार आपण तयारी ठेवली पाहिजे. याचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलं होतं त्या आवाहनामागची पार्श्वभूमी समजून घेऊयात. भारतामध्ये रासायनिक खतांचं उत्पन्न हे तुटपुंज होतं. बहुतांश वेळा आपण रासायनिक खतं किंवा रासायनिक खतांसाठी लागणारा कच्चा माल हा आयात करतो आणि ज्या देशांकडून आपण आयात करतो ते बहुतांश देश म्हणजे सौदी अरेबिया असेल, ओमान असेल, कतार असेल, या देशांमधून जे आपण आयात करतो ती आयात आता विस्कळीत झालेली आहे. तसेच आपला जो मित्र राष्ट्र होता रशिया, जो आपल्याला मोठ्या प्रमाणावरती रासायनिक खतं किंवा त्यासाठी लागणारा कच्चा माल पुरवतो, त्याच्याशीही संबंध आपले तितकेसे चांगले राहिले नाहीत. आणि दुसरं, रशिया स्वतःच युक्रेनबरोबर युद्धामध्ये गुंतलेला आहे. या सर्व अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये आपल्या रासायनिक खतांना लागणारा कच्चा माल किंवा रासायनिक खतच ही पुरवठ्याची जी साखळी आहे ती विस्कळीत झालेली आहे. तर याचा परिणाम येणारं जे कृषी वर्ष आहे आणि खरीप हंगाम आहे यावरती याचं सावट आहे. आता भारतामध्ये सामान्यतः रासायनिक खतांची गरज किती आहे तर 1967ला जी हरित क्रांती चालू झाली, ज्यातून रासायनिक खतांचा वापर आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायला लागला, तेव्हापासून आत्तापर्यंत जवळपास 20 पटीपेक्षा जास्त रासायनिक खतांची आपल्याला आता गरज भासते. 1970मध्ये 3 दशलक्ष टन एवढं रासायनिक खत आपण वापरत होतो, ते आता हे 63 दशलक्ष टन इतकं जास्त झालेलं आहे. म्हणजे दिवसामागून आपल्या मृदा परिसंस्थेमध्ये जे महत्त्वाचे पोषक घटक असतात वनस्पती वाढीसाठी, पीक वाढीसाठी, ती कमी होत चाललेत. यातून सुपीकता घटते आणि आपल्याला जर सुपीकता पूर्ववत करायची असेल तर रासायनिक खतांचा वापर करणं हे अनिवार्य ठरतं. त्यामुळेच गेल्या काही वर्षांमध्ये रासायनिक खतांचा वापर हा मोठ्या प्रमाणात होतोय. पण या खतांचा वापर करताना शेतकरी मित्रांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की रासायनिक खतांचं आपल्या देशामध्ये जे उत्पन्न होतं ते तुटपुंज आहे. म्हणजे सामान्यतः जर तुम्ही पोटॅश, म्युरेट ऑफ पोटॅश या खताचा जर विचार कराल तर 100% आपण आयातीवरती अवलंबून आहे. डायअमोनियम फॉस्फेट ज्याला आपण DAP म्हणतो, तर त्यासाठी जवळपास 75% आपण आयात करतो. आणि युरिया ज्याचं उत्पन्न भारतामध्ये जवळपास 80% होतं, पण त्या उत्पन्नासाठी लागणारा कच्चा माल, त्यातही प्रामुख्याने नैसर्गिक वायू, यासाठी मात्र आपण आयातीवरती अवलंबून आहे. म्हणजे रासायनिक खतं आणि रासायनिक खतांसाठी लागणारा कच्चा माल याचं जर एकत्रीकरण केलं तर आपण 100 किलो मागं जवळपास 60 ते 70 किलो हे आपण आयात करतो. आणि म्हणजे आपली आयातीवरचं अवलंबित्व इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे. त्यातच भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा हा रासायनिक खत वापरणारा देश आहे. आता या सगळ्या अनिश्चिततेमध्ये परिस्थिती काय ही समजून घेऊया. सामान्यतः आपलं पीक चांगलं येण्यासाठी, जमिनीची सुपीकता टिकून राहण्यासाठी आणि मृदा परिसंस्थेचा समतोल राहण्यासाठी आपल्याला हे नत्र, स्फुरद, पालाश म्हणजे आपण त्याला NPK, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश या 3 महत्त्वाच्या अन्नद्रव्यांचं गुणोत्तर हे 4:2 आणि 2:1 या प्रमाणामध्ये असणं अपेक्षित असतं. पण अलीकडच्या काळामध्ये बेसुमार रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे आपण हे समीकरण हे विस्कळीत केलं आहे. सद्यस्थितीला भारतामध्ये हे जवळपास 30:8 आणि 8:1 या अशा व्यस्त प्रमाणामध्ये ते होऊन बसले. त्याचा परिणाम मृदा परिसंस्थेचं आरोग्य ढासळण्यामध्ये होतोय. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रासायनिक खतांचा वापर कमीत कमी करा
किंवा याला पर्यायी असणारी जी सेंद्रिय पदार्थ आहेत किंवा सेंद्रिय खतं आहेत त्याचा वापर करा, हे आवाहन केलं आहे. आता जाणून घेऊया की राज्यनिहाय रासायनिक खतांचा वापर करणारी जास्त संख्या कोणती आहे. तर पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, तेलंगणा ही राज्य मोठ्या प्रमाणावरती रासायनिक खतांचा वापर करतात. महाराष्ट्रामध्ये एकूण राज्याच्या तुलनेमध्ये जवळपास 6व्या ते 7व्या क्रमांकावरती आपल्या रासायनिक खतांचा हा वापर आहे. सामान्यतः 1 हेक्टरमध्ये आपण सरासरी 115 ते 120 किलो एवढं रासायनिक खत वापरतो. आणि जर तुम्ही 4:2 आणि 2:1 या प्रमाणात विचार केला तर 130 किलोपैकी आपल्याला जवळपास 70 ते 80 किलो हा युरिया लागतो, 30 ते 40 किलो एवढं डायमोनियम फॉस्फेट लागतं आणि 10 ते 15 किलो एवढं पोटॅशची गरज असते. मग एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जर आपण रासायनिक खतं वापरत असू तर एकूण भारताची गरज ही वाढते आणि त्यासाठी आपल्याला प्रचंड प्रमाणावरती आयातीवरती अवलंबून राहावं लागतं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट रासायनिक खतांच्या बाबतीमध्ये ती आहे की रासायनिक खतांच्या ज्या किमती आहेत त्या किमती पूर्णतः सरकार नियंत्रित आहेत. सामान्यतः 1 किलो युरिया याच्या निर्मितीचा खर्च, उत्पन्नाचा खर्च हा 32 ते 35 रुपये आहे, पण तो प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांना 5 रुपये 30 पैसे या दराने मिळतो. म्हणजे जवळपास 45 किलोची जर तुम्ही बॅग घेतली तर तुम्हाला 250 ते 260 रुपये एवढे मोजावे लागतात. जर तुम्ही DAPची बॅग घेतली तर ती 1350 रुपयामध्ये मिळते. आणि अशा पद्धतीने ज्या रासायनिक खतांच्या किमती त्या सरकारी नियंत्रित आहेत. मग सरकार हे कसं नियंत्रित करतं तर खत उत्पादक कंपन्यांना मोठ्या प्रमाणावरती अनुदान देतं. बहुतांश खत उत्पादन कंपन्या एक तर सहकारी क्षेत्रातील आहेत किंवा त्या सरकारच्या मालकीच्या आहेत. अलीकडच्या काळामध्ये खाजगी कंपन्या जसं की टाटा केमिकल्स, कोरोमंडल यांचाही उगम झालेला आहे किंवा यांचीही वाढ मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. म्हणजे रासायनिक खत निर्मितीमध्ये खाजगी क्षेत्र, सरकारी क्षेत्र आणि सहकार क्षेत्र या तिन्ही क्षेत्रांचं सहअस्तित्व आहे. हे आता रासायनिक खतांच्या बाजारपेठेविषयी. आता पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा आपण समजून घेऊ की येणाऱ्या काळामध्ये खरीप हंगामामध्ये आपल्याला रासायनिक खतांचा तुटवडा भासण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. याचंच एक पाऊल म्हणून छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक महाराष्ट्र शासनाने मोबाईलवरती ॲप तयार केले की ज्या ॲपमध्ये तुम्ही रासायनिक खतांची मागणी म्हणजे ऑर्डर प्लेस करू शकता आणि जवळच्या कोणत्याही कृषी सेवा केंद्रामध्ये तुमच्या नावाचं खत त्या ठिकाणी 3 दिवसासाठी हे स्टॉक करून ठेवलं जाईल. म्हणजे तुम्ही त्या 3 दिवसामध्ये कधीही जाऊ शकता आणि तुमच्या मोबाईलमधील QR कोड स्कॅन करून तुमच्या हक्काचं रासायनिक खत मिळवू शकता. यातून काय होणार आहे की या भल्या मोठ्या ज्या रांगा लागणार आहेत कृषी सेवा केंद्राच्या बाहेर त्या होणार नाहीत. आणि दुसरं, खत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना एक निश्चित असा मार्ग मिळणार आहे. यातून साठेबाजी न होणे किंवा काळे बाजार होऊ दिला नाही जाणार, या सर्व गोष्टी करण्याचे महाराष्ट्र शासनाने योजली आहे. या संदर्भामध्ये जर काही अडचण असेल तर तुम्ही तुमच्या तालुका कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी कार्यालयामध्ये जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकता. एका जागरूक शेतकऱ्यांनी हे नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे की त्याला सरकारच्या सर्व योजनांचं संरक्षण आहे. याबरोबरच मातीचं आरोग्य चांगलं ठेवणं ही त्याची स्वतःची जबाबदारी आहे. यासाठी सुद्धा तुम्हाला मृदा आरोग्य पत्रिका म्हणजे सॉईल हेल्थ कार्ड हे तुम्ही मिळवू शकता. ते कृषी विज्ञान केंद्र किंवा तालुका कृषी अधिकारी या ठिकाणी जाऊन तुम्ही याबाबतची माहिती मिळवू शकता. सामान्यतः ते खूप कमी किमतीला बहुतांश वेळेस मोफतच उपलब्ध आहे. ते केल्याने तुम्हाला तुमच्या मातीमध्ये जे पोषक द्रव्य आहेत याची माहिती मिळेल आणि त्यानुसारच तुम्ही तुमच्या खतांची निवड करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या खरीप हंगामामध्ये तुम्ही जास्तीत जास्त असं काटेकोरपणे रासायनिक खतांचं नियोजन करा. अगदी घाई गडबड करून कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन अधिकचं खत अजिबात खरेदी करू नका. आपलं लक्ष पूर्णतः मातीची सुपीकता वाढवण्यावरती असलं पाहिजे, ना की रासायनिक खतांचा बेसुमार वापर करण्यावरती. धन्यवाद.